Okay, so in the last session we have started this point, the types of roads based on the economy. It means how much cost of particular road. So त्या पर्टिक्युलर रोडची कॉस्ट किती आहे त्याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो किंवा त्याचं डिवायडेशन करतो. सो द low cost road, what included in the low cost road? Generally the village roads, or we have seen in the first classification, that is the murum road, gravel road, earthen road. So these all the roads comes under the low cost category of the road. Then medium cost roads. So the medium cost roads comes under the actually bituminous road. जे आपण डांबरी रोड म्हणतो, हे सगळे डांबरी और bituminous रोड जे आहेत, this comes under the medium cost road. Also this bituminous roads, it means it may be district roads or villages road. विलेज रोड आणि डिस्ट्रिक्ट रोड हे दोन टाइपचे रोड्स तुमच्या मीडियम कॉस्ट रोड मध्ये येऊ शकतात. डिपेंड्स ऑन दी ट्रॅफिक व्हॉल्यूम. किती ट्रॅफिकचा व्हॉल्यूम आहे त्याच्यावरून मीडियम कॉस्ट रोड डिसाइड होतात. आणि जनरली मीडियम कॉस्ट रोड्स म्हणजेच त्या रोडची कॉस्ट किती आहे, आणि या कॅटेगरीमध्ये जनरली विलेज रोड किंवा डिस्ट्रिक्ट रोड्स येतात. मीडियम कॉस्ट रोड इट मीन्स लोकेशन अँड फंक्शन या दोन्हीवरती ते डिपेंड आहे, कोणत्या लोकेशनला रोड आहे आणि त्याचं फंक्शन काय. अँड द लास्ट टाइप ऑफ रोड ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमी इज द हाय कॉस्ट रोड. अँड जनरली स्टेट हायवे अँड नॅशनल हायवे कम्स अंडर दिस हाय कॉस्ट रोड्स. रोडची कॉस्ट हाय आहे हे कोणत्या लोकेशनवरून आणि फंक्शनवरून दिसतं, तर स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे, बिकॉज the width of road as compared to village and district is more for the state highway and national highway. Also the length, state highway and national highway एक किंवा दोन लेन पेक्षा जास्त असतात. So the cost of state highway and national highway is more than the other types of the road. So state highway and national highway comes under the high cost roads. And the लोकेशन अँड फंक्शन. लोकेशन मीन्स नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे, आणि फंक्शन म्हणजेच काय, तर ते कोणत्या दोन सिटींना, मग त्या विदिन दी स्टेट आहेत की त्याचं किलोमीटर मध्ये डिस्टन्स किती आहे ह्याच्यावरून याची कॉस्ट ठरते. सो इफ वी हॅव टू कन्स्ट्रक्ट पुणे बेंगलोर नॅशनल हायवे, सो पुणे बेंगलोर डिस्टन्स इज more than 1000 or nearby 1000 किलोमीटर. मग 1000 किलोमीटर साठी आपल्याला किलोमीटरची कॉस्ट कॅल्क्युलेट करायची झाली तर तो नॅशनल हायवे होऊ शकतो आणि तो हाय कॉस्ट रोड मध्ये जाऊ शकतो. तसंच सिमिलरली मीडियम कॉस्ट मध्ये म्हणजेच की जो एखाद्या 50, 100, 150 किलोमीटर पर्यंतच्या जर दोन सिटींना जोडणारा असेल तर त्याची कॉस्ट ऍज कम्पेअर टू कमी असणार आहे. आणि जर दोन विलेजेसना जोडणार असेल फक्त 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 15 किलोमीटर, तर तो लो कॉस्ट मध्ये जाऊ शकतो. इट मीन्स रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी लागणारी कॉस्ट, त्याचं लोकेशन, कॉस्ट ही डिपेंड कशावर आहे, तर लोकेशन आणि फंक्शन वरती आहे. लोकेशन म्हणजेच विलेज टू विलेज, आणि फंक्शन म्हणजे लो ट्रॅफिक रोडसाठी जर आपण कन्स्ट्रक्ट करत असेल तर तो लो कॉस्ट मध्ये जाणार. जर डिस्ट्रिक्ट मध्ये रोड जर डिवाइड होत असेल तर तो मीडियम कॉस्ट मध्ये जाईल, अँड स्टेट किंवा नॅशनल हायवे जर होत असेल तर तो हाय कॉस्ट मध्ये जाईल. बिकॉज द किलोमीटर डिस्टन्स फॉर दिस रोड पर्टिक्युलर these three types, इट मे बी, ते डिपेंड्स तुमच्या किलोमीटर डिस्टन्स वरती राहील. किती किलोमीटरचा रोड आहे त्याच्यावरून त्याची कॉस्ट, आणि त्याच्यावरूनच त्याचं क्लासिफिकेशन ऑफ रोड डिसाइड होतं. सो the types of roads based on the economy, it means low cost, medium cost and high cost. आलं लक्षात? Okay, so now
The next type of roads are based on the traffic type. मग पाठीमागच्या सेशन मध्ये आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम पाहिला. ट्रॅफिक व्हॉल्यूम वरून रोडचे टाइप कसे डिसाइड झाले. ऑन दी ट्रॅफिक व्हॉल्यूम, लो ट्रॅफिक व्हॉल्यूम, हाय ट्रॅफिक व्हॉल्यूम, मीडियम ट्रॅफिक व्हॉल्यूम आपण पाहिला होता. तर ट्रॅफिक व्हॉल्यूम वरून त्याची टाइप्स ऑफ रोड पाहिले. तर सेम सिमिलरली ट्रॅफिक टाइप म्हणजे कोणत्या वाहतुकीसाठी तो रोड वापरला जाणार आहे. ट्रॅफिक म्हणजे वाहतूक आणि ट्रॅफिक टाइप म्हणजे कोणत्या टाइपची वाहतूक. आणि ट्रॅफिक व्हॉल्यूम काय होता, हाऊ मेनी नंबर ऑफ व्हेकल्स पास, तो ट्रॅफिक व्हॉल्यूम झाला. आणि ट्रॅफिक टाइम म्हणजे कोणत्या टाइपचं व्हेकल्स पास होणार आहेत. तिथं हाऊ मेनी व्हेकल्स आणि इथं कोणत्या टाइपच्या पर्टिक्युलर. सो नाव so the first type of road based on the traffic type is a pedestrian road. What is meant by pedestrian? Anyone can tell me? What is pedestrian? कोणाला माहित आहे? No one can answer. Pedestrian means what? Pedestrian, it means walkway. झेब्रा क्रॉसिंग म्हणतो आपण, पाहिले सर्वांनी? कोणाला ऐकून माहित आहे झेब्रा क्रॉसिंग? येस सर. हा, झेब्रा क्रॉसिंग इट मीन्स त्या रोड वरून पेडेस्ट्रियन रोड म्हणजेच पीपल्स एका बाजूनी दुसऱ्या बाजूला पास होतात. आणि ते कुठून होतात तर झेब्रा क्रॉसिंग वरून. झेब्रा क्रॉसिंग इज नथिंग बट, आपल्याला झेब्रा क्रॉसिंग माहित आहे, बट दिस इज द टाइप ऑफ रोड. इट मीन्स पेडेस्ट्रियन वे और पेडेस्ट्रियन रोड म्हणतो आपण त्याला. रोडवरचाच एक पार्ट असतो. हा रोड असेल तर या ठिकाणी काय असतं, अशा पद्धतीचं झेब्रा क्रॉसिंग असतं. सो इट मीन्स व्हॉट, द पीपल can move from this direction to this direction by using this way only. हाच वे यूज करून आपण जाऊ शकतो. अदरवाइज इकडून कुठे तर जायचा प्रयत्न आपल्याला सवयच असते, बरोबर ना. झेब्रा क्रॉसिंग दिला असेल तरी आपल्याला सवय असते कुठून तरी शॉर्टकट मारायची. मग या शॉर्टकट मुळे आपण धोक्यात येऊ शकतो. सो झेब्रा क्रॉसिंग इज अ जनरली प्रोव्हाइडेड. कुठं प्रोव्हाइड केला जातो हा, कोण सांगेल? लोकेशन कुठं असतं याचं जनरली? पेडेस्ट्रियन वे कुठं असतो जनरली? beside the roads. सिग्नल. यस, सिग्नल. चौक. हा, जिथं तुमचा चौक म्हणजेच डेड एरिया सेंटरला काहीतरी बसवलेला असतो की जिथं व्हेकल्स एखाद्या क्रॉस जंक्शन, रोडचा जो जंक्शन आहे त्या जंक्शनच्या चारी साईडला आपण पेडेस्ट्रियन वे प्रोव्हाइड करतो फॉर द पर्पज टू मूव्ह दी पीपल्स फ्रॉम वन साइड टू दी अनदर साइड. So the pedestrian ways are exclusively built for the pedestrian, म्हणजेच लोकांना येण्या जाण्यासाठी. नो व्हेकल्स आर परमिटेड इन दिस वे. आता पेडेस्ट्रियन वे म्हणजेच फक्त हा झेब्रा क्रॉसिंगच नाहीये, फुटपाथही होऊ शकतो. बघा, असं नाही की तो हा क्रॉसिंग असेलच. इट मे बी फुटपाथ. फुटपाथ सुद्धा, फुटपाथ वरून तर व्हेकल येतच नाहीत. जनरली फुटपाथ कुठं असतो? रोडच्या साईडला. रोडवरून व्हेकल पास होत असतात आणि त्याच्या बाजूने आपण फुटपाथ वरून जात असतो. सो द पेडेस्ट्रियन इट मीन्स नॉट ओनली दिस झेब्रा क्रॉसिंग, इट मे ऑल्सो द फुटपाथ, की जिथं नो व्हेकल्स आर परमिटेड. त्या एरियातून व्हेकल्स परमिट केल्या जात नाहीत, व्हेकलला परमिशन नसते. So it may be footpath or zebra crossing is the pedestrian way.
लक्षात आलं पेडेस्ट्रियन वे? समजत नाही का? Yes, sir. Okay. Then cycle track. The types of road based on the traffic type, it means cycle type. Now, cycle tracks or bicycle tracks are provided on both sides of the pavement for cyclists, hence they can travel safely. Now, cycle track. तुम्ही पाहिले आता आपण रोडचे टाइप पाहिले. त्या रोडच्या बाजूला जी एक व्हाईट कलरची पट्टी असते त्याच्या बाजूला एक थोडंच डिस्टन्स असते. पाहिले सर्वांनी? Yes, sir. ते थोड्याशा डिस्टन्स मधून मे बी सायकल किंवा पेडेस्ट्रियन म्हणजे आपणही जाऊ शकतो किंवा सायकल ट्रॅक साठी तो वे प्रोव्हाइड केला असतो. त्या जे तुमच्या ब्ल्यू कलर व्हाईट कलरच्या किंवा येलो कलरच्या ज्या पट्ट्या मारलेल्या आहेत त्याला खूप सारं मिनिंग आहे. ट्रॅफिकच्या भाषेमध्ये किंवा ट्रॅफिकच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे त्या लाईनला खूप व्हॅल्यू आहे. व्हेकल्स त्याच्या बाहेर येऊ शकत नाही, 4 व्हीलर असतील 2 व्हीलर असतील, बिकॉज तो जो वे आहे तो सायकलिंग किंवा त्याच्यावरून कधी कधी 2 व्हीलर ही जातात. सो दिस वे केप्ट फॉर दिस लो टाईप व्हेकल्स, की ज्याचं टाईप व्हेकलचा जो सगळ्यात लो आहे म्हणजे सायकल असेल किंवा 2 व्हीलर असेल छोट्याशा, त्यांच्यासाठी ते वेज रिझर्व असतात. आणि बाकीचे जे मधले वेज असतात ते वेज असतात ते तुमच्या 4 व्हीलर किंवा हेवी व्हेकल साठी असतात. सो द सायकल ट्रॅक और बायसिकल ट्रॅक, बघा सायकल किंवा बायसिकल म्हटलेलं आहे, आर प्रोव्हाइडेड ऑन बोथ साइड ऑफ द पेव्हमेंट, म्हणजे त्या रोडच्या साइडला एका पांढऱ्या पट्टीच्या बाहेरची थोडीशी जी जागा असते की ज्याच्यामधून एक सायकल किंवा 2 व्हीलर जाऊ शकेल. दिस वे इज दी सायकल ट्रॅक और बायसिकल ट्रॅक. आलं लक्षात? Yes, Yes, sir. sir. तुम्हाला स्केच दाखवू का? आपण स्केच पाहिलं होतं त्याचं. स्केच दाखवतो 2 मिनिटं. हा, ही डायरेक्शन बाजूची. दिस फॉर दिस पार्ट. इथे लक्षात, सायकल ट्रॅक और बायसिकल ट्रॅक. सो या व्हाईट लाईनच्या बाहेरची बाजू आहे याला आपण सायकल ट्रॅक और बायसिकल ट्रॅक असं म्हणतो. आता आलं लक्षात सर्वांच्या? इमेज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. येस, ओके ओके, करेक्ट. Okay, so now next type of way traffic type is the motorway. Motorways are also known as expressway. Only few vehicles are accessible to use this type of roads. Also, the vehicles which can move with high speed acceleration are permitted in this way. मोटर म्हणजेच 4 व्हीलर्स वे, म्हणजे आपण नॅशनल हायवेला पाहिले, नॅशनल हायवेला किंवा स्टेट हायवेला जनरली 1 वे ट्रॅफिक असतं. मग त्या 1 वे ट्रॅफिक मध्ये तुम्हाला हाय स्पीडनी व्हेकल्स जात असतात. सो दिस वे ओनली फॉर दिस 4 व्हीलर कार्स और एनी हेवी ट्रॅफिक व्हेकल्स विच इज गोइंग ऑन दिस वे. म्हणजे याला आपण एक्सप्रेस वे ही असं म्हणतो. किंवा आणि जनरली एक्सप्रेस वे कुठे असतात? नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे म्हणजेच एक्सप्रेस वे असतात, की जिथं काही प्रमाणात
काही टाईपच्याच व्हेकल्स हाय स्पीडनं, आता तुम्ही जनरली ऐकलं असेल की व्हेकलचा जो स्पीड आहे तो नॉट लेस दॅन 80 किलोमीटर पर आवर असं लिहिलेलं असतं नॅशनल हायवेला. तुम्ही पाहिले का कुठे? नॅशनल हायवे वरती असे बोर्ड्स असतात की नॉट लेस दॅन 80 किलोमीटर पर आवर, म्हणजे 80 पेक्षा कमी स्पीडनं तुम्ही व्हेकल तिथं चालवू शकत नाही असं लिहिलेलं असतं. रिझन काय? तर तो वन वे असतो आणि त्या ट्रॅक वरून फास्ट व्हेकलच अलाउड असतात की ज्याचा स्पीड 80 पेक्षा कमी नसतो आणि जास्तीत जास्त त्या 120-130 पर्यंत चालतात स्पीड. आता 130 स्पीड सुद्धा क्रॉस करायला अलाउड नाहीये जरी तुमचा नॅशनल हायवे असला तरी. जास्तीत जास्त 120 स्पीड पर्यंत, म्हणजे 80 to 120 या स्पीड मध्येच त्या व्हेकल्स चालत असतात. सो दिस इज दी एक्सप्रेसवे और मोटरवे. सो द vehicles which can move with the high speed, here written high speed acceleration are permitted. Only high speed accelerations vehicles are permitted on this motorway, म्हणजेच नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे असेल हा. Then motorways makes travel quick and provides comfort for the high speed vehicle. हाय स्पीड व्हेकल साठीच हा मोटरवे कम्फर्टेबल आहे की जिथं नॉट लेस दॅन 80 किलोमीटर स्पीड इज नॉट लेस दॅन 80 किलोमीटर पर आवर. म्हणजे शक्यतो दिस रोड्स कम्स अंडर दी हायवेज, नॅशनल हायवे और स्टेट हायवे. मोटरवे इन्क्लूड्स नॅशनल हायवे और स्टेट हायवे and the vehicles which are moving on this road are restricted not less than 80 kilometer per hour speed. ओके, लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. टाइप्स ऑफ रोड बेस्ड ऑन दी ट्रॅफिक टाइप, म्हणजे कोणत्या टाइपचे ट्रॅफिक याच्यावर मूव्ह होतं. पेडेस्ट्रियन म्हणजे लोक जाण्यासाठी, सायकल ट्रॅक और बायसिकल ट्रॅक म्हणजे टू व्हीलर किंवा सायकल जाण्यासाठी, आणि फोर व्हीलर ज्या सर्व असतील त्या फोर व्हीलर साठी वेगळा. सो याच्यावरून हे 3 टाइप मध्ये तुमचे रोड डिवाइड झाले. आता आपण मोटरवे म्हणतोय पण तो ऍक्च्युली नॅशनल हायवेचाच पार्ट आहे, बरोबर आहे? कारण याच्यावरून नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे वरून वाहणाऱ्याच व्हेकल्स या वेवरून जातात. सो त्यामुळं याचा पार्ट नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच येतात. बट ऍज पर दी ट्रॅफिक टाइप दिस इज डिवाइडेड. ओके, नाउ next types of roads based on the rigidity. The types of the roads based on the rigidity. See, there are 2 types of the roads based on the rigidity: flexible roads and rigid roads. And if you see these 2 pictures, first picture is the flexible pavement and second picture is the rigid pavement. As I told you before 2 lectures, the which type of roads is comes under the flexible pavement? कोण सांगेल मला? We have discussed. Bitumen. Correct. Bituminous. Correct. Bituminous road. Correct. Bitumen. Okay, good. You all are the clever students. तर डांबरी रोड हा फ्लेक्सिबल पेमेंट मध्ये येतो. आणि आपण हे 4 लेअर पाहिले सर्वांनी. सब ग्रेड पाहिला आपण, सब बेस पाहिला, बेस कोर्स पाहिला आणि सरफेस कोर्स किंवा वेरिंग कोट. ह्या 4 लेअर मध्ये तुमचा बिटुमिनियस रोड डिवाइड झालेला आहे. दॅट इज द फ्लेक्सिबल पेमेंट. And rigid pavement, which is the example of rigid pavement? We have discussed. Concrete. Yes, only correct. Cement road. Only one road, that is the concrete road, comes under the rigid pavement. That is the concrete road. So here subgrade, base course and surface course.
आता या ठिकाणी हा सब बेस का नाहीये, तर डायरेक्टली हा जो पार्ट आहे सरफेस कोर्स हा म्हणजे कॉन्क्रीटचा आहे. त्यामुळे डायरेक्टली कॉन्क्रीट वरती व्हायब्रेशन्सच कॉन्क्रीट ऍब्सॉर्ब करत नाही, ते उलट व्हेकलला व्हायब्रेशन्स देतं किंवा व्हेकलला डॅमेज करत आहे कॉन्क्रीट, बट खाली ट्रान्सफर करत नाही. त्यामुळे इथं लेयर्स कमी असतात. ओनली बेस कोर्स आणि सरफेस कोर्स या दोन लेयर्स मध्ये तुमचा कॉन्क्रीट रोड होतो. बट the flexible road is the subgrade, subbase, base course and surface course. So this is the very important examples of the rigid pavement and flexible pavement. And these are the layers or road structure of the rigid pavement and flexible pavement. So again we will see here the flexible pavements consist of flexible layer as pavement surface which required good maintenance, otherwise it can be disintegrated easily with the heavy traffic. So what is meaning? Flexible road जे आहेत ते फ्लेक्झिबल सरफेस असतात, बट त्याला मेंटेनन्स करावा लागतो. रिक्वायर्ड गुड मेंटेनन्स म्हणजेच काय, जर समजा एखाद्या ठिकाणी पाण्यामुळे जर एखाद्या ठिकाणी रोडवरती जर खड्डा पडला तर तो लगेच भरून घ्यायला पाहिजे. का? बिकॉज जर त्याचं डिसइंटिग्रेशन म्हणजे आपण वर्ड ऐकला होता काय, डिसइंटिग्रेशन मीन्स व्हॉट? विघटन. करेक्ट, राईट. डिसइंटिग्रेट म्हणजे विघटन. मग आता एक एक्झाम्पल आपण घेऊ. सर्वांनी आपण रोड पाहिलेत. जर डांबरी रोड असेल आणि एखाद्या ठिकाणी जर खड्डा पडला तर काय होतं? खड्डा पडल्यानंतर जर पाणी साचलं किंवा त्याच्यातून व्हेकल्स गेल्या तर काय होतं? तो खड्डा छोटा असतो, त्याचा मोठा होत जातो की नाही? सर्वांनी पाहिलं असेलच. अगोदर छोटा खड्डा असतो तो मोठा होत जातो, म्हणजेच विघटन. डिसइंटिग्रेशन और डिसइंटिग्रेटेड इझिली, दॅट पार्ट डिसइंटिग्रेटेड इझिली इन दी फ्लेक्झिबल पेमेंट. जर फ्लेक्झिबल रोड असेल तर तो त्याचं विघटन, त्या मटेरियलचं विघटन लगेच व्हायला चालू होतं. मग काय असतं तिथं? डांबर आणि खडी असते. तर ती डांबर आणि खडी, एकदा डांबर आणि खडी एकमेकापासून सुटायला लागले की तिथं मग त्याचं दोन्हीचं विघटन सेपरेट होतं. तसं रिजिड पेमेंट मध्ये होत नाही, कारण का रिजिड पेमेंट हा जो पार्ट आहे तो रिजिड आहे, ह्याच्यावरती इम्पॅक्टच रिसिव्ह होत नाहीये. व्हेकलला इम्पॅक्ट बसतो पण रोडला इम्पॅक्ट बसत नाही जास्त, कारण का हा हार्ड सरफेस असतो. देन ऑल टाइप्स ऑफ रोड एक्सेप्ट कॉन्क्रीट रोड आर कम्स अंडर दिस कॅटेगरी. आता बिटुमिन रोड इज दी हायेस्ट क्वालिटी ऑफ फ्लेक्झिबल रोड पेमेंट. फ्लेक्झिबल रोड मध्ये सगळ्यात हाय क्वालिटीचा रोड म्हणजे तुमचा बिटुमिनचा येतो. आपण पाहिलेत बाकीचे टाइप्स ऑफ रोड छोटे, डिपेंड्स ऑन दी मटेरियल. मुरुम रोड, ग्रॅव्हल रोड किंवा WBM रोड, पण ते रोड्स हाय क्वालिटी मध्ये येत नाहीत. हाय क्वालिटी ऑफ फ्लेक्झिबल रोड मध्ये ते छोटे रोड येत नाहीत. बिटुमिन रोड इज दी हाय क्वालिटी ऑफ फ्लेक्झिबल रोड, की जो जास्त दिवस त्याची क्वालिटी मेंटेन राहू शकते आणि बाकीच्या छोट्या रोडपेक्षा त्याचं मेंटेनन्स जर केला तर त्याची ड्युरेबिलिटी जास्त असू शकते. वी आर टॉकिंग अबाउट दी ओनली फ्लेक्झिबल रोड. अँड नाव सेकंड टाइप ऑफ रोड इज दी रिजिड रोड. द रिजिड पेमेंट आर नॉन फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजेच हा रोड तुमचा याची फ्लेक्झिबिलिटी नाही, म्हणजे व्हेकल आल्यानंतर तो फ्लेक्झिबल होत नाहीये, तो रिजिड आहे. त्याच्यावरती कोणत्याही टाइपचा, कोणत्याही व्हेकलच्या लोडचा इम्पॅक्ट होत नाही. रिजिड रोड. अँड सिमेंट कॉन्क्रीट रोड आर कम्स अंडर दिस कॅटेगरी. फ्लेक्झिबल रोड मध्ये ऑल टाइपचे रोड येऊ शकतात, बट द बिटुमिन इज दी हाय क्वालिटी ऑफ रोड. बाकीचे रोड आपण आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे करत असतो, पण बिटुमिन अँड सिमेंट कॉन्क्रीट तसं दोनच ह्याच्यामध्ये आपण मेजर मध्ये डिवाइड करू शकतो. कारण का एक तर आपण बिटुमिन आता रोड कन्स्ट्रक्ट करतो किंवा दुसरा म्हणजे कॉन्क्रीट रोड करतो. सगळ्यांनी पाहिलं असतील, आता सगळे आपण बाहेर फिरत असेल तर आपल्याला
मेजर दोनच टाईपचे रोड दिसतात, कॉन्क्रीट रोड अँड बिटुमिन रोड. आणि मग जर आपण आपल्या खेड्यात कुठं मळ्यामध्ये जात असेल तर आपल्याला ते दोन रोड छोटे छोटे मग मुरुमाचे रोड आपल्याला दिसतात. बट दीज आर दी नॉट पार्ट ऑफ दी विलेज रोड, डिस्ट्रिक्ट रोड. IRC क्लासिफिकेशन प्रमाणे त्या रोडचं क्लासिफिकेशन झालेलं नाही. ओके, सो गॉट इट अबाउट दी फ्लेक्सिबल रोड अँड रिजिड रोड. सर्वांना लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So this is the structure. This is very important. फ्लेक्झिबल रोड मध्ये ह्या 4 लेयर येतात आणि रिजिड रोड मध्ये हे 3 लेयर येतात. And on the basis of this, the roads are divided into rigidity. Rigidity means flexible and rigid. Okay. Now we'll move to the next part. Okay. So the next types of roads based on the topography. Okay. What do you think about these two images? The one road is on the plain ground or plain area, and second image is in the road is on the hilly area. बरोबर आहे. एक रोड हा प्लेन एरियावरती आहे आणि दुसरा रोड आपल्याला कुठे दिसतोय, हिली एरियामध्ये दिसतोय. सो द टाइप ऑफ रोड बेस्ड ऑन दी टोपोग्राफी, म्हणजे जमिनीची लेवल कशी आहे त्याच्यावरून जर आपण रोडचं डिवायडेशन केलं तर प्लेन एरिया रोड अँड हिली एरिया रोड अशा 2 टाइप मध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. सो द प्लेन एरिया रोड, the roads constructed on leveled surface is known as a plain area road. The road constructed on the level surface or on the plain area is known as a plain area roads. And hilly area road includes roads constructed in hilly region are called as a hilly area road or ghat road. त्याला आपण घाट रोड असं म्हणतो. जनरली these are provided around hill in the spiral shape. बघा, हा स्पायरल शेप आहे किंवा हा पण स्पायरल शेप आहे. This is the spiral shape. So this type of road we have seen. आपण हे रोड आपण पाहिले बऱ्यापैकी, याच्यावरती डिस्कशन भरपूर केलं आपण. स्टेट हायवे, नॅशनल हायवे, डिस्ट्रिक्ट रोड हे प्लेन एरियावरती. बट दिस सेकंड इमेज इफ यू सी, दिस इज दी रोड इन दी हिली एरिया और घाट रोड वी कॅन सी. आणि हे स्पायरल शेप मध्ये अशा पद्धतीने असतात आणि अशा पद्धतीनेच कन्स्ट्रक्ट करावे लागतात. रिझन बिहाइंड दिस, या पद्धतीने कन्स्ट्रक्ट केले तरच आपल्याला आपण फ्रॉम दिस डेस्टिनेशन टू दिस डेस्टिनेशन आपण पोहोचू शकतो. या वेळी अशा पद्धतीने असा कन्स्ट्रक्ट केला तरच पोहोचू शकतो. अदरवाइज असं पोहोचू शकेल का डायरेक्टली? कारण का व्हेकलचं स्पीड, व्हेकलचा टाईप आणि व्हेकलचं ऍक्सिलरेशन या गोष्टींचा विचार आपल्याला हा रोड कन्स्ट्रक्ट करताना करावा लागतो. कारण का इथून इथं डायरेक्ट जर हा रोड कन्स्ट्रक्ट करायचं म्हणलं स्ट्रेट, काय होईल कोण सांगेल? असे जर टर्न न घेता डायरेक्ट या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत रोड कन्स्ट्रक्ट करायचा स्ट्रेट. हा, एनीवन कॅन टेल मी काय होईल? कोण सांगेल? फर्स्ट थिंग, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जर रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर हा आहे घाट, म्हणजे हिली एरिया आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? डायरेक्ट आपण तेवढ्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही ना. करेक्ट. डायरेक्टली हा ग्रेडियंट आहे किंवा हा जो स्लोप आहे तो आपण एवढ्या उंचीपर्यंत मेंटेन करू शकत नाही स्ट्रेट. बर, जरी करू शकलो, सेकंड, तो करत असताना आपल्याला खूप साऱ्या डिफिकल्टीज येणार आहेत. तो करायचं म्हणलेला आपल्याला, तो करत असताना मशिनरी ज्या यूज करणार आपण, त्या मशिनरी काय होणार आहेत?
स्ट्रेट आपल्याला तसं एक्सकॅव्हेशन करता येणार आहे, खोदकाम करता येणार आहे नाही. सेकंड थिंग, जर झालाच, आपण समजू केला, जर तो रोड केला तर काय होणार आहे, व्हेकल्स डायरेक्ट इथून इथपर्यंत स्ट्रेट जाणार आहे. इट मीन्स आपल्याला हे करत असताना खूप सारं एक्सकॅव्हेशन करावं लागेल की जे कॉस्टली नसेल, हाय कॉस्ट होईल याची सर्व. तोही जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, कॉस्टचा जरी मॅटर सॉल्व्ह झाला, तर व्हेकल्स जे आहेत या पॉइंट पासून या पॉइंटला जर पोहोचणार असतील तर त्याला व्हेकल्स कुणी तयार केलेत, आपणच तयार केलेत. इट मीन्स त्याचं जे ऍक्सिलरेशन आहे या पार्ट वरून तुम्ही मोहत असताना व्हेकलचं ऍक्सिलरेशन आहे ते आपण त्या पद्धतीनं मेंटेन करू शकत नाही. फ्रिक्शन असेल आणि रोड ऍक्सिडेंट वगैरे असल्या गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. सो व्हेकल जर स्मूथली जर ट्रॅव्हल व्हायची असेल तर आपल्याला या पद्धतीनंच हिली एरियामध्ये डायव्हर्शन द्यावे लागतील. दॅट्स इट. कारण का व्हेकल सुद्धा आपणच तयार केलेला आहे, त्यामुळे त्याचा ऍक्सिलरेशन आणि त्याचा स्पीड या दोन गोष्टी आपल्याला इथं मेंटेन कराव्या लागतात. सो दॅट वी आर कन्स्ट्रक्टिंग दी रोड्स इन दी हिली एरिया लाईक दिस स्पायरल शेप मध्येच आपण कन्स्ट्रक्ट करतो. आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. Okay. So this is the second point of this introduction to road we have completed. So now only one point in this part is remaining, that is the cross section of the road. रोड हा क्रॉस सेक्शन मध्ये कसा दिसतो और कोण कोणते त्याचे एलिमेंट्स आहेत, कंपोनेंट्स आहेत, that part we will see in the next lecture tomorrow. So today we will stop here for these various types of road. So only one point that we will cover in the tomorrow's lecture. Okay, wait, I will take again attendance of this session. We will stop. Okay, so today we will stop here. Thank you everyone.